अहिल्यानगरमध्ये सातत्याने वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ संगमनेर बार असोसिएशनच्या वतीने लाल फिती बांधून अनोखे आंदोलन आज करण्यात आले। महासंगम न्यूजने त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत। बघूया सविस्तर वृत्तांत महासंगम न्यूज सोबत। महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा। आज या ठिकाणी संगमनेर वकील संघाने आजचा दिवस वकिलांवर होणाऱ्या त्या हल्ल्याचा निषेध म्हणून लाल फिती बांधून या ठिकाणी आज कोर्टामध्ये कामकाज केलेलं आहे। वस्तुस्थितीप्रमाणे जर पाहिलं, वकील हा समाजाला दिशा देणारा घटक आहे, परंतु हल्लीच्या काळामध्ये पक्षकाराची बाजू मांडत असताना वेळोवेळी आपण ऐकलं असेल, मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल, पेपरला ऐकलं असेल, सोशल मीडियावर ऐकलं असेल का वकिलांवर अपोजिट साईडच्या पक्षकाराचे हल्ले होत आहे किंवा त्यांची कुटुंबांना होत आहे। तर याविषयी भविष्यात वकिली व्यवसाय असेल किंवा जो समाजाला दिशा देतो, समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो, जर तो सुरक्षित राहायला पाहिजे म्हणून महाराष्ट्र शासनाने ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा। यासाठी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात आणि गोव्यामध्ये वकील लोकांनी कामकाज बंद ठेवायचं होतं असा निर्णय झाला होता, परंतु आपल्या पक्षकाराची समाजात असलेल्या घटकांचा विचार करता त्यांची गैरसोय व्हायला नको, त्यांना न्याय मिळाला पाहिजे या अपेक्षेचा विचार करून पुन्हा एकदा निर्णय बदलून आणि या ठिकाणी लाल फित लावून कोर्टासमोर कामकाज करायचा निर्णय घेतला। आणि त्यामुळे आमची एवढीच मागणी आहे की आपल्या शासनाच्या प्रतिनिधींना आपल्यामार्फत एवढंच कळू इच्छितो की वर्ल्ड ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर लागू झाला पाहिजे। त्यासाठी आपल्या महासंग्राम न्यूजच्या मार्फत आपणही सुद्धा या ठिकाणी ही बातमी सरकारच्या कानावर पोहोचवली पाहिजे, सरकारला जाग आणली पाहिजे। आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल वकील संघातर्फे मी आपले धन्यवाद व्यक्त करतो। आज या ठिकाणी संगमनेर वकील असोसिएशनच्या वतीनं आत्ताच सन्माननीय ॲडव्होकेट वामन साहेबांनी जे सांगितलं ते निश्चितच खरं आहे की या ठिकाणी वकिलांवर होणारे हल्ले आणि त्यासाठी आपण महाराष्ट्र आणि गोवा कौन्सिलच्या वतीनं, बार असोसिएशनच्या वतीनं एक ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आपण तयार करावा आणि त्यासाठी वकिलांना संरक्षण मिळावं म्हणून आपण सर्वजण त्यासाठी धडपडत आहोत। आपले बार कौन्सिल ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बार कौन्सिल ऑफ असेल, हे सर्व वकील त्यात सर्व आपल्या पाठीमागे निश्चितच आहे। मी आज लाल फित लावून सर्व वकिलांनी या ठिकाणी तो निषेध व्यक्त केला आहे आणि वकिलांना प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करावा अशी मी मागणी करतोय। धन्यवाद। सर्व संगमनेर वकील संघाच्या वतीने वेळोवेळी वकिलांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत निमित्त निषेध राबवलेला आहे। खरं तर आम्ही आज काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता, परंतु काम बंद न ठेवता आम्ही लाल फिती लावून निषेध व्यक्त करत आहोत। ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टची गरज खरंच लागू झालेली आहे, कारण जो कायद्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यावरच हल्ले होत आहेत। त्यामुळं या दृष्टीनं कायदा धोक्यात येण्याचा किंवा कायद्यावरच हल्ले होणारे त्यांना संरक्षण जर नाही तर काम कसं करायचं वकिलांनी? वकिलांच्या वकिलांचं संरक्षण हे आपल्या देशाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं झालेलं आहे। तरी प्रोटेक्शन कायदा लवकरात लवकर शासनाने अंमलात आणावा एवढं मी ह्या निमित्ताने सांगू। परवा झालेल्या घटनेचा निषेध वामन साहेब असतील, आमचे बारचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे वाणी मॅडम असतील, यांनी सगळ्यांनी केला आहे त्या घटनेबद्दल। आणि याच्या आधी ज्या घटना झाल्या श्रामपूरच्या कोर्टात असतील, राऊरीच्या कोर्टात असतील, या सगळ्या घटनेचा निषेध आम्ही वेळोवेळी केला आहे। त्याचप्रमाणे सरन्यायाधीशांवर देखील अशा प्रकारच्या घटना झाल्या होत्या। सगळ्या घटनेबद्दल पूर्ण वकील मंडळी सगळे अत्यंत संवेदनशील आहे। सगळ्या घटनेचा विरोध आम्ही आता फक्त लाल फित लावून करतोय आणि आम्हाला जर ह्या महाराष्ट्र शासनाने जर ऐकलं नाही तर याच्या पुढे मोठं आंदोलन सगळे वकील मिळून आम्ही सगळे उभं करणार आहे। कारण की स्वातंत्र्यपूर्व काळापासून वकील हा समाजाचा महत्त्वाचा कणा आहे। स्वातंत्र्य चळवळीमध्ये वकिलांनी मोठं योगदान दिलं आहे। त्याचप्रमाणे देशाच्या न्याय व्यवस्थेमध्ये वकिलांचा महत्त्वाचा वाटा आहे। अशा प्रकारे जर वकिलांनाच हल्ले होत असेल तर न्यायाची बाजू एकदम वीक होऊन जाईल, त्याला कोणी वाली राहणार नाही आणि वकील त्याची सत्याची बाजू कधी कोर्टापुढे मांडू शकणार नाही, न्याय हा पांगळा होऊन जाईल। त्याच्यासाठी वकिलांना प्रोटेक्शन भेटणं हे कायद्याने आणि नैतिकतेने आवश्यक आहे। त्याच्यासाठी कायदा मंजूर व्हावा
अशी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे आपल्या चॅनलच्या वतीने मागणी करतो आणि जर झाला नाही तर पुढे याच्यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही करणार आहोत. दोघा वकील संघाचे आमचे सहकारी बंधू वकील बंधू यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झालेला आहे त्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही आज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वकील संघाने निर्णय घेतलेला आहे की लाल फिती लावून कामकाजामध्ये सहभागी व्हायचा आहे. परंतु जी काही घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे. कारण वकील हा समाजाचा रक्षक आहे, कायद्याचा रक्षक आहे आणि जो रक्षक आहे तो जर भक्षक व्हायला लागला तर मग अवघड होईल. अशा परिस्थितीमध्ये जो काही अन्याय वकिलांना होतोय त्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टची खूप गरज आहे आणि शासनाने याची दखल घेतली पाहिजे. कारण आज समाजामध्ये आपण जर बघितलं तर वातावरण खूप दूषित होत चाललेलं आहे आणि या लोकांवर कारवाई करण्याची जी गरज असते आणि ती कोण करत असतं, ती वकील कारवाई करत असतात आणि वकिलांवर जर कारवाई करण्याची वेळ आली तर मग अवघड प्रश्न निर्माण होईल. म्हणून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आहे तो शासनाने लवकरात लवकर मंजूर करावा आणि वकिलांना संरक्षण द्यावं आणि जी काही घटना घडलेली आहे तिचा आम्ही जाहीर निषेध करतो या ठिकाणी.